काही यांची लाज वगैरे काढलेली नाहीये मी, उलट यांची लाज राखलीये। मी क्लायंटशी बोलत असताना माझ्या आजूबाजूला बोंबाबोंब करत होत्या या। मग मी क्लायंटला काय सांगणार होते, माझ्या सासूबाई घरामध्ये अशाच बोंबाबोंब करत असतात म्हणून? आणि ते सांगितलं असतं तरीही तुम्ही तमाशाच केला असता, केलाच असता। एक्झॅक्टली। आणि काय काय तुमचं, का माझ्या कानापाशी भुणभुण करताय मगासपासून? का म्हणजे काय, का म्हणजे काय? ही एवढीशी खीर, हा एवढीशी खीर सगळ्यांनी खायची ती, हा तुझ्या त्या स्टेटसला ठेवायची नाहीये आपल्याला। आणि ही भाजी तुला तिखट करायला सांगितली होती तर एकच मिरची घालून ठेवलीये, हा कशी होणार तिखट सांग? 4-4 मिरच्या घालायला सांगितल्या होत्या, तिखट कशी करणार भाजी सांग? सांग सांग, बोल बोल बोल। झालं? ही भाजी बाबांसाठी केलीये, कमी तिखटाची। अच्छा। आणि श्राद्धाच्या स्वयंपाकाला अजून सुरुवात करायची। सांग सासूबाईंना आता। हो, कारण रॉनीनी मला, रौनक भाऊजींनी मला अजून दूध आणि भाजी कुठे आणून दिली आहे? हा आता थँक्यू। अजून तो त्याची ती मैत्रीण आहे ना सुईमुई मिश्रा, तिचे आई वडील आलेत युपीहून, त्यांनाच घ्यायला गेलाय तो। हा आमचा रौनक म्हणजे ना कठीण मुलगा आहे, तुला सांगते मी सुनबाई। जगभर याच्या मैत्रिणी त्यांच्या मदतीला हा जात असतो, घरात काही कामाचं नाही। म्हणजे एक वेळेला जगात म्हशी कमी असतील पण याच्या मैत्रिणी जास्त आहेत, काय करायचं? बरोबर आहे, पण काय आहे ना, तुम्ही एकदम थंड घ्या आता, कारण मी सगळं मागवलंय, येईलच। अरे येईल काय, हे बघा आले ऑलरेडी, आत्ताच डिलिव्हरी बॉय देऊन गेलाय। थँक्स अनु। हे सगळं ऑनलाईन मागवलंय। ऑनलाईन? ही ना तुझी बायको दिवाळ्या काढणार आहे, आपलं दिवाळं। अरे नाक्यावर भाजीवाला आहे, त्याच्याकडे जाऊन आणलं असतं की बिघडलं असतं का? पण मी काय म्हणतो, आता सोड ना, बघ आता आलंय की नाही सगळं, आता ना तुम्ही पटकन स्वयंपाकाला लागा बस। चला घ्या एक्झॅक्टली, तुम्ही पटकन भाजी चिरायला घ्या, मी पटकन गॅस वरती कुकर आणि दूध ठेवते। खूपच स्मार्ट आहेस ग। आणि सांगू किती वेळ लागला रे स्वयंपाकाला? कितीचा वेळ लागणार आहे, मी आहे सासूबाई आहे, होईल पटकन। सबकन अशी सबकन मारलं रे कानावर। काय सांगतेस आई? अंकू काय आहे? सबकन काय आहे? सासूबाई खरंच चुकून मारलं, मुद्दाम नव्हतं मारायचं, मला वाटलं शंतनू आहे। असंच म्हणणार ग पिलू, मारले इथे गालावर पण लागलं इथे रे, इथे लागलं पिलू। हो सासूबाई, सांगितलं ना तुम्हाला चुकून मारलं। बाबा खरंच चुकून मारलंय मी। चुकूनच असे पराक्रम घडतात होते। पराक्रम? पराक्रम? सासूबाई मी खरं सांगते तुम्हाला, चुकून मारलं। ऍक्च्युली काय झालं सांगू का, मला वाटलं शंतनू आहे, मी सवयीप्रमाणे त्याला चापटावायला गेले, पण नेमकं त्याच्या खांद्याच्या जागी तुमचा गाल आला। तुम्ही जरा बुटके आहात ना, त्यामुळे काही का असे ना बसली ना मला। शंतनू, हा दिवस दाखवण्याकरता हिच्याबरोबर लग्न केलंस तू, ते काही नाही। मी आता इथे राहणारच नाही मुळे। उठा उठा, चला आपण गावाला निघून जाऊया, चला। प्लीज प्लीज सासूबाई, घर सोडून जायच्या गोष्टी करू नका हो। नाही अहो ऐकून तर घ्या ना माझं। मला तर कुणाचंच काय ऐकायचं नाहीये। बरं ठीक आहे, एक वेळ तर मला मारा आणि हिशोब फिट्टूस करून टाका। असं म्हणतेस? अंकू आई, अंकू आई, आई जाऊ दे ना, ती तुला आता सॉरी म्हणते ना, जाऊ दे ना आई प्लीज। पण आता तीच म्हणते की नाही हिशोब फिट्टूस करून टाका म्हणून, मग मला करावंच लागणार, हो की नाही? बस, सगळी चूक तुझी आहे। माझी? तरी मी तुला सांगत होते कार्यकरांच्या मेघना बरोबर लग्न कर म्हणून, पण तुला ही आवडली ना।
अगं पण त्याकरता तुम्हाला आत्ता का मारलं साई? मग काय सुनेवर हात उगारू आणि ते सुद्धा सासूच्या श्राद्धाच्या दिवशी. माझी सासू लाख बोलली असेल मला, पण माझ्या अंतर कधी हात नाही उगारला त्यांनी. नाही, अजिबात नाही. बजेट संपलाय, शॉपिंग वगैरे काहीच होणार नाहीये. सॉरी. अरे मी कुठे म्हटलं शॉपिंगला जायचंय? कसं आहे ना, तुझ्या तनू वरून सगळं कळतं मला. मुळात तुझे दोन तनू, एक महागातला तनू आणि एक स्वस्त तनू. महाग तनू म्हणजे शॉपिंग करूया, आउटिंगला जाऊया, आणि स्वस्त तनू म्हणजे पाणीपुरी खाऊया, झोपाळ्यावर बसूया. आणि आता जो तू तनू म्हणालीस तो महागातला तनू होता. त्यामुळे सॉरी, नो शॉपिंग. तुला शॉपिंग करायची असेल तर तू तुझ्या पैशांनी कर. अरे असं काय करतोय? हा स्वस्त तनू आहे. इनफॅक्ट घराबाहेरही जावं लागणार नाहीये, एकही पैसा खर्च होणार नाहीये. घरातल्या घरातलंच काम आहे. म्हणजे आईंची ना एक ऑरेंज कलरची साडी आहे. तिचं काय? त्या साडीचे पडदे मस्त होतील नाही? हे, हा, तू 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 आईच्या साडींचे पडदे करायला काय म्हणतेस? दोरीवर वाळत घातलेल्या साडीचे नाही सांगत आहे. कधीच नेसत नाहीत त्या साडी, कायम कपाटातच असते. 6 महिन्यातनं एकदा आपली कपाटातनं बाहेर काढतात. अगं बाई काय सुंदर साडी आहे नाही माझी, असं म्हणतात आणि परत आतच ठेवतात. तरी सुद्धा नाही. तनू बाळा, हे बघ, तू मला अंबानी सारखं घर बांधायला सांग. मी 4 जन्म घेऊन कष्ट करून ते घर बांधेन, पण प्लीज प्लीज हे आईच्या साडीचं नको. मी 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 प्लीज हे आईच्या साडी. हळू बोल ना, भालू घरातच आहे. माझ्या आईला भालू म्हणालीस? नाही 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 नाही, भालू म्हणजे असा असा भालू नाही, असा क्यूट गुबगुबीत. हा तसा. ते जाऊ दे, इकडे बस, इकडे बस ना, बस. मला सांग, कसे दिसतील पडदे? पडदे तसे चांगलेच दिसतील. हो ना? अरे पण हे आईला कळलं तर तिला काय वाटेल? नाही 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 नाही. अरे ती आपलं तोरण करून ना त्या दरवाजाला टांगेल, कळतंय का तुला? तू उगाच ओव्हर रिॲक्ट करतोस. अंकू, आपण जर तिच्या साडीचे पडदे करायचे म्हटले तर तिच्याकडे जाऊन साडी मागायला लागणार. त्याचं काय? मागायची नाहीच आहे, डायरेक्ट जाऊन आणायची आणि त्या जागी सेम रंगाची दुसरी स्वस्त साडी ठेवायची. हे बघ, मला सांग, हे सगळं करताना जर तू पकडली गेलीस तर? मी पकडली जाणार नाही, कारण हे मी करणारच नाहीये. मग कोण करणार आहे? हे बघ, त्यांना कळणार सुद्धा नाही. कळेल. नाही कळणार रे. अरे कळेल. लागली बेट, लाव भेट. बघा, 1000 रुपये. 1000 रुपयाची. डन डन. मग मागे फिरायचं नाही. आई शपथ नाही फिरणार. अरे च्छा, पण आता तर आपण बेट लावलीये. मग पडदे लावल्याशिवाय कळणार कसं बेट कोण जिंकलंय ते? आणि त्यातून तू तर सासूबाईंची शपथ घेतलीस. अरे यार अंकू, तू प्रत्येक वेळेला मला असं फसवतेस यार. हे सगळं सगळं ऑनलाईन मागवलंय. तुम्हाला पडदे दाखवलेस ना, ते बघितल्यावर मला असं वाटलं की ऑनलाईन वर किती सगळं छान मिळतं नाही. मग लगेच मी माझ्या पिलूला आताशी धरलं आणि माझ्या मोबाईलवर अख्ख्या ऑनलाईन मार्केटमध्ये फिरून आले. आहा, किती मस्त ते पडदे, काय त्या छान चादऱ्या आणि किती छान छान उशांचे अबरे. हे बघ, मस्त नाही? सासूबाई, तुम्ही हे सगळं ऑनलाईन मागवलेलं नाहीये? अगं नाही ग, ऑनलाईनच मागवलंय. अशी काय करते ही? खोटं बोलू नका. हे सगळं तुम्ही माझ्या साड्यांचं बनवलंय. तू नाही माझ्या साड्यांचे बनवलेस पडदे? काही काय, मी सगळं ऑनलाईन मागवलंय. मला सगळं कळलंय. माझ्या नारायणपेठ साडीचे पडदे केलेस तू आणि त्याच्या जागी ही असली कमी किमतीची आणि आता आलेली ही साडी ठेवलीस तू माझ्या कपाटात. काय करतोयस? अगं, आईला कळलं तू बे ठरलीस, माझे पैसे परत घेतोय. कळलं म्हणजे सांगणार कोण? कोणी सांगितलं? हा, तूच सांगितलं असणार ना. आणि त्यांना कळलं म्हणून काय झालं? मी मान्य करायला नको? बघ आई, म्हणालो होतो की तुला, म्हणालो होतो ना की मान्यच करणार नाही. तू बे ठरलीस, माझे पैसे. अहो, द्या हो त्याला 1000 रुपये. हा, 1000 रुपये द्या हो.
तू सासूबाईंबरोबर भेट लावली? तू नाही भेट लावलीस? तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? अगं उडत्या पाखरांची चोच बघू शकते मी. आहाहाहाहा. साधी पोथी तुम्ही चष्म्याशिवाय वाचू शकत नाही, उडणाऱ्या पक्षाची चोच काय बघणार आहात? काय बाबा? करेक्ट आहे. हाऊ डेअर यू, हाऊ डेअर तुम्ही माझी साडी वापरली. जशी तू माझी साडी वापरलीस. अरे तुमच्या लग्नात आलेला मिक्सर वापरायला काढला ना तर तुझ्या बायकोचा जीव वर खाली होतो आणि हिने माझ्या साडीचे पडदे केले ते. एक्सक्यूज मी, पहिली गोष्ट म्हणजे इट्स नॉट अ मिक्सर, इट्स अ ज्युसर. तेच ते. आणि बाबा माझा राग या लग्नात आलेल्या वस्तूंवर काढतात ना, म्हणून माझा जीव वर खाली होतो. करेक्ट आहे. मग तू त्या कपाटात ठेवून देतेस ना म्हणून मला राग येतो. ते काय पूजा करायला ठेवलेत का? अगं आणलं ते वापरायला नको. बाहेर काढल्यावर त्याची बटणं जोर जोरात दाबता तुम्ही त्याचं. कारण त्याच्या स्वस्तातल्या वस्तू आहे म्हणून कळलं ना. हा मला वाटलं नव्हतं माझ्या मेसेजचा अर्थ तुला कळेल. मोह वाईट, मोहाला बळी पडू नये आणि पडलात तरी आपला वाटा सोडू नये. द्या माझा वाटा. आणि बाबा मी साधा आहे, ढ नाही. सुनबाई आलेच ग. काय बाई तो उत्साह उपास सोडायचा. दिवसभर चरत असतात तरी म्हणतात पोटात खड्डा पडलाय. आता खाऊन सुद्धा पोटात खड्डा पडायला पोट आहे का कॉर्पोरेशनच्या पाण्याची टाकी आहे हेच कळत नाही मला. काय म्हणालीस? माझं पोट म्हणजे कॉर्पोरेशन पाण्याची टाकी? मी चरत होते? अगं आई सारख्या असलेल्या सासूला जनावरासारखं चरत होते म्हणालीस? पिलू पिलू जनावर म्हटलेलं नाहीये, चरतात एवढंच म्हणाले. तेच ते, जनावर चरतात. माणूस खातो जेवतो. पण आई तसं पाहायला गेलं तर मनुष्य सुद्धा एक प्राणीच आहे बरं का. नाही त्या अर्थाने तनुजे घे 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 बायकोची बाजू घे. हा मला शिकवतोय आता मनुष्यात प्राणीचे म्हणून. तनू थांबा हो. एक दिवसभराची उपाशी बाई आहे मी. तुम्ही खरंच उपाशी आहात. फार काही खाल्लंच नाही ना तुम्ही सकाळपासनं. म्हणजे सकाळी बघा साबुदाण्याची खिचडी खाल्ली, मग 2 तासानंतर चिप्स आणि अर्धा डझन केळी. फक्त उपासालाच खाता येतात असं म्हणून 4-5 रताळी. 2 तासांनी भगर, नंतर अर्धा डझन केळी, 1 तासांनी थोडेसे चिप्स आणि भूक कंट्रोल होत नव्हती म्हणून मंदिरात जाता जाता 4 डिंकाचे लाडू. एवढंच खाल्लंय तुम्ही सासूबाई, फार काहीही खाल्लेलं नाही. झालं? सासूला वाटेल तसं बोलून झालं? अगं कुणाचं अन्न असं काढू नये ग, पाप लागतं पाप. आणि देवी सारख्या बाईला वाटेल तसं बोलतेस तू? ठीक आहे, तुझे टोमणे मारलेस ना ते खाऊन माझा उपास सुटलाय असं मी जाहीर करते. आता मला जेवायचंच नाहीये. सरू नाही नाही नाही, तुम्ही जेवा ना, तुम्ही जेवा. अहो तुमच्यासाठी जर उपास धरलाय ना मी. घ्या 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 घ्या, तुम्ही जेवा. तुम्ही उपाशी राहून कसं चालेल नाही का? जेवा जेवा, सगळ्यांनी पोट भर जेवा. मारक्या म्हशीसारखी बघू नकोस माझ्याकडे. जेव आता मुकाट्याने, मी जेवणार नाही. जेवलात ना? पोटभर जेवलात ना? अगं नाही ग, वेळीच का तू? मग आता ढेकर दिलीत ती काय दुपारच्या जेवणाची होती का ढेकर? ढेकर नव्हती ती, जांभई होती. राहू द्या राहू द्या, ढेकर आणि जांभई मधला फरक कळतो मला. जेवताना माझी आठवणही आली नसेल ना? अगं खरंच नाही जेवलो मी. उलट तुला उपाशीपोटी झोप लागणार नाही ना म्हणून परत एकदा कन्व्हिन्स करायला आलोय मी. करा ना मला कन्व्हिन्स. खूप भूक लागली हो मला, खूप भूक. असं आपण कोणा पण चल जेवूया मग. नको नको, मी जेवायला म्हणून स्वयंपाकघरात येईन आणि त्याच वेळी सुनबाई खोलीतून बाहेर येईल. अंकू नाही येणार, ती रागवून झोपली असेल मस्त. त्यांच्या पोटात ओरडणारे कावळे त्यांना झोपू देणार आहेत का? कारण तुझ्या पोटातले कावळे काय विपश्यना करणार आहेत का रात्रभर? तुझी पण सेम अवस्था झाली आहे ना, म्हणून सांगतोय गपचूप जाऊ, थोडं थोडं खाऊ आणि येऊन झोपू. चल चल. नको 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 नको, नेमकी मी स्वयंपाकघरात जायला आणि मांजर आडवी यायला एकच गाठ पडेल. मांजर? अंकू तू माझ्या याला मांजर म्हणाले? मांजर म्हणजे तसं मांजर नाही, तसं नाही.
गोड गुबगुबीत. मांजरी सारखी ना धूर्त आहे सुनबाई. टप्पून बसली असेल. कधी ना सासूबाई खोलीतून बाहेर येतात आणि मी अशी झडप घालते. असाच विचार ती पण करत असेल. कशाला विषय वाढवतेस? हा? चल जेवायला जाऊया. नाही, एक वेळ उपाशी राहीन मी, पण सुनेसमोर माघार नाही घेणार. आय, 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 आय. आतापर्यंत मस्त अंडा बिर्याणी खाऊन पण झाली असती आपली. हा सगळा प्रॉब्लेम ना रॉनीमुळे झालाय यार. रॉनीमुळे काही प्रॉब्लेम झाला नाहीये, तुझ्या आईमुळे झालाय प्रॉब्लेम. जरा आपलं म्हटलं मी चरताय तर लगेच म्हणाला जेवणार नाही. आलं ना आता अंगाशी. बरं आपल्या नकळत जेवण मागवलं आणि बाबांवर ढकललं. तू सुद्धा तेच केलंय संकू. अंकू यार मारतेस काय? कधीतरी माझ्या बाजूने बोलत जा ना. उपासाचं चॅलेंज कोणी दिला आणि एक्सेप्ट कोणी केलं? गरज काय होती एक्सेप्ट करायची? ऑब्व्हियसली करणार ना. केला नसता तर त्यांनी मला आयुष्यभर ऐकवलं असतं. तू आता माझ्याशी काही बोलू नकोस. भुकेनी माझा जीव मेटाकुटीला आलेला आहे. मी तुला खाऊन टाकीन. शांत हो, शांत हो, शांत हो अंकू. गुड मॉर्निंग मिस्टर शंतनू. गुड मॉर्निंग सर. कसे आहात? मी मस्त सर, तुम्ही कसे आहात? मी पण मस्त. मिस्टर शंतनू, मी तुम्हाला बजावलं होतं की महिन्यातनं 3 टूर्स तरी व्हायला हव्यात. हो सर, पण माझ्या सगळ्या सुट्ट्या संपल्या हो. आणि रिसेंटली माझी वाईफ इतकी बिझी होती की त्याच्यामुळे आम्हाला शक्यच नाही झालं काही. ग्रेट. आय नो. मिस्टर शंतनू, मी तुम्हाला बजावलं होतं की महिन्यातनं किमान 3 टूर प्लॅन्स तरी तयार व्हायला हवेत. केलेत ना सर. या महिन्यात मी 4 टूर प्लॅन केलेत. 4? पण त्यातली एकही टूर प्रॅक्टिकल नव्हती. प्रॅक्टिकल असलं तर प्रॉफिटेबल नसतात, प्रॉफिटेबल असले की प्रॅक्टिकल नसतात. आय एम सॉरी टू से दिस, पण तुम्ही ना एकदम बायको सारखे वागता सर. काय? हा मग काय, म्हणजे काही स्वस्तातलं आणलं तर किती लो क्वालिटीचं आणलं, आणि जर हाय क्वालिटीचं आणलं तर किती खर्च होतोय. असं कुठे असतं का सर? लाजून झालं? आता मला शिकवू नका. मला सुद्धा बायको आहे. आई? ती सुद्धा आहे. नाही सर, माझ्या आईचा फोन आहे. 3. 5 देतो सर, या महिन्यात 5 देतो. हाय पिलू, आपल्याकडे काही माणसं आली आहेत घर साफसूफ करायला. हा मग? अंकितानी बोलवलंय. हा मग? अरे मग काय करतोयस? तिच्या माहेरचा माणूस आहे. तू ओळखतोस का? रमेश नावे म्हणे. हसतोय मेला माझ्याकडे बघून. तुला काही बोलली होती का अंकिता कधी? अरे तिच्या लग्नाच्या आधीपासूनचा मित्र आहे तो. आधीचा म्हणजे? हळू हळू. अरे ती म्हणाली नाही का तुला कधी काही? मला म्हणे तू जर मध्ये आला नसतास तर ती त्याच्याशीच लग्न करणार होती. कधी काही बोललीये का? नाही म्हणजे तुमच्यात पारदर्शकता असेल तर मला नाही हो तुमच्या संसारात लुडबुड करायची. आई अगं तसं काहीच नाहीये. ती उगा शाळा घेते तुझी. ऐक, मी नंतर बोलतो तुझ्याशी. आता ऑफिसमध्ये मी. ओके, बाय 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 बाय. अगो बाई, रौनकनी माणसंच नाही पाठवली अजून. अगो बाई, तुम्ही काय करताय? चहा करतोय. मी नूडल्स. आमच्यासाठी अगदी भरून आलं नाही ग. नाही सरकार, तुमच्यासाठी नाही. मग मी मीनलसाठी चहा करतोय. आणि मी प्रांजलसाठी. शंतनू, इट्स प्राजू. हा, अँड मीनू. प्राजूसाठी. मीनू? राजू. मीनू. प्राजू. अरे उभ्या का तुम्ही? अरे एक सेकंद. काय तुम्ही अजूनपर्यंत बसला पण नाही? मग ना, बैस. घे चहा, घे आरामात. हो पण काका ज्याच्यासाठी आले ते काम. अगं ते होईल ग. आणि तुम्हाला मधू म्हण ना. काका काय, मी काय एवढा मोठा आहे का? आणि प्राजू, हे घे नूडल्स, खा. आणि कसे झालेत सांग. हो पण काम. कामाचं सोड ग, ते होईल आरामात. तू आधी खा निवांत. घे. तुला चहा बरोबर पोहे करू का? हो. तुला ते सॉस देऊ? सॉस त्याच्यात थोडं. हो, हाऊ स्वीट. आता आणतो. काय चाललंय? काय चाललंय? आणि कोण आहे त्या नटमोगऱ्या?
नटमोगऱ्या म्हणू नका सरकार, निशिगंध. मनातल्या वेदना लपवत सेवेचा सुगंध वाटणाऱ्या अप्सरा आहेत त्या. मी शॉर्ट मध्ये सांगतो, रौनकनी घरकामा करता पाठवलेल्या मुली आहेत या. मधू, हो तनू. हो सुनबाई, हे काही बरोबर चाललेलं नाहीये. सासूबाई, आपल्या भांडणात तिसऱ्यांचाच लाभ होतोय. तर नाही होऊ द्यायचं आपण. चला. ओय, काय झालं तुमचं? उठा उठा उठा. चला चला. आई आई अगं काय करतेस, थांब जरा. काय उठ. ए तू गप्प बस रे. ए उठा. चला. निघायचं. अरे पण मला रौनकने पाठवलंय. त्याच रौनकची मी आई आहे आणि हे माझंच घर आहे आणि मीच तुम्हाला सांगते. चाल निघ निघ चल. वटायचं, लगेच वटायचं. ई वटायचं वगैरे काय बोलत्या? ए आत्ता नुसतं बोलतीये, जास्त डोक्यात गेलीस ना तर वरवंट्यावर वाटीन तुला खरंच. हा लई डेंजर आहे बाई, लई डेंजर आहे. हा थँक्यू सासूबाई. चल निघ निघ चल. चल चल. अरे मेनू प्राजू अगं. ओय, मिनू, प्राजू, मधू, मंत्री. हा काय चाललंय काय? तुमची हिम्मत कशी झाली हो त्यांना चहा आणि काय ते गांडुळे करून द्यायची? आणि तो ना तू नूडल्स केले त्याच्यासाठी. मग काय दिवसभर तुझी बायको भटक भटक भटकते, पॉलिसी विकते. कधी विचारलंच तिला घरी आलं चहा देऊ का, पाणी देऊ का? बघा ना. आणि बाबा तुम्ही काय चहा पोहे करणार होतात? बघ तर, अगं मला दडपे पोहे आवडतात पण आजपर्यंत कधी या माणसाने मला विचारलं कधी नाही, नाही. केलं नाही, करते नाही. एक मिनिट. अंकिता, तुझ्या कमरेत लचक भरली होती ना? आणि तुझे हात वाकडे झाले होते ना? अरे सरळ झाले की. नाही नाही, हे बघा, हे बघा, माझे हात किती वाकडे झालेत, बोट बघा कशी झाले. हिची पण कंबर लचकली. माझी माझी हो दुखते माझी कंबर खरंच खूप दुखते. कळलं ना? होय गो होय. मग म्हणूनच म्हणतोय तुम्ही जाऊन आराम करा, त्या करतील ना कामा. हा काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. सगळी कामं आम्ही करू. आमचे किती हात दुखत असले, कंबर दुखत असली तरी आपण करूया सगळी काम. करतोय आम्ही कामा. तो पण तुम्ही हे आवरा. नाही आम्ही आवरतोय असं मला म्हणायचंय. चला. हा तुम्ही बसा. हा